शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला विदुर काकांचं चरित्र सांगत आहे. थोडं लक्ष द्या, खूप गोड चरित्र आहे माझ्या विदुर काकांचं. कौरव पांडवाच्या युद्धाच्या अगोदरचा प्रसंग आहे हा. लक्षागृहाला आग लागली, विषाचे लाडू खाऊ घातले, भर सभेमध्ये द्रौपदी आई साहेबाला नग्न करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस विदुर काका धृतराष्ट्राकडे जातात आणि धृतराष्ट्राला सांगतात, धृतराष्ट्रा, एवढा अन्याय करणं चांगलं नाही बरं. आणि तू जसा डोळ्याने आंधळा झाला तसा अंतकरणापासूनही तू आंधळा झालेला आहे. दुर्योधन तुझ्या समोर एवढा अनिष्ट मार्गाचं वर्तन करतोय तरी तुला कळत नाहीये. धृतराष्ट्रा, थोडा विचार कर. धृतराष्ट्र ऐक, घरामध्ये जर एक माणूस वाईट असेल ना, तर त्या घराला जर असं वाटत असेल आपलं घर सुखी राहावं, समाधानी राहावं, तर मी तुम्हाला खरं सांगतोय, त्या घरातल्या माणसाने त्या एकट्या माणसाचा त्याग करायचा म्हणजे त्या घर आनंदात राहतं. गावामध्ये जर एखादं घर वाईट असेल तर त्या गावाने त्या घराचा त्याग करायचा आहे, गाव आनंदित राहतंय. तालुक्यामध्ये जर एखादं गाव खराब असेल तर त्या तालुक्याने त्या गावाचा त्याग करायचा आहे, ते तालुका आनंदात राहील. दुर्योधनाचं ऐकायला जाशील ना धृतराष्ट्रा, तर शेवटी वंशाला पाणी पाजायला सुद्धा कोणी राहणार नाही. का असं वेड्यासारखं करतो? अरे पाची पांडव हे कोणी परके नसूल, तुझेच मुलं आहे ना, तुझ्या भावाचे मुलं आहे, पंडू राजाचे मुलं आहे. आवर घालते दुर्योधनाला. धृतराष्ट्राचं आणि विदुर काकाचं हे संभाषण चालू असताना दुर्योधन ऐकत होता. धावत पळत दुर्योधन विदुर काकाकडे आला आणि विदुर काकाला सांगितलं, काका, अहो मी तुम्हाला महामंत्री केलंय माझ्या राज्याचं. अहो तुम्हाला एवढं पद देऊन सुद्धा तुम्ही बंडखोरी कशी करता? काय नाही केलं आम्ही तुमच्यासाठी? अहो माझ्या राज्याचे महामंत्री आहात तुम्ही निर्णय घेतल्याशिवाय बऱ्याचशा गोष्टी होत नाही आणि तुम्ही बंड पुकारलाय माझ्या विरोधात, माझ्याच विरोधात माझ्या वडिलाला भडकवतायत. जाई गाव सोडून तुमचं मंत्रीपद मी काढून घेतो, आजपासून माझ्या राज्यात दिसता कामा नाही. विदुर काका होते ते. विदुर काका म्हणले, तुझ्यासारख्या पाप्याच्या घरी राहण्याची माझीच इच्छा नाही रे. ज्या राज्यामध्ये भक्ताला त्रास होत असेल, ज्या राज्यामध्ये संताला त्रास होत असेल, तर अशा राज्यामध्ये मला राहायची इच्छा नाही. मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा देतोय. आपल्या पत्नीला घेऊन जंगलात गेले, सुंदर असं 12 वर्ष अन्न पाणी न खाता पिता देवाचं चिंतन केलंय. आणि अपेक्षा फक्त एवढीच होती की भगवंताने आमच्या घरी यावं आणि आमच्या घरी तोडकं मोडकं जे असेल त्याचा प्रसाद घ्यावा. खरं सांगू, सत्य संकल्पाचा दाता नारायण. तुम्ही फक्त अपेक्षा करा त्या देवाकडे, तो देव नक्की पूर्ण करेल. पण कधी आपण अपेक्षाच केली नाही होते देवाकडून. अरे माझा भगवान परमात्मा एवढा सुंदर आहे दादा. जब दंत नहीं थे तो दूध दिलाया, अरे तोंडामध्ये दात नसताना आईच्या स्तनामध्ये दुधाची निर्मिती करणारा माझा जगाचा मालक तुमच्या आणि माझ्या जीवनातले संकट निवारण करणार नाही, नक्कीच करेल. फक्त थोडं चला ना त्याच्यासाठी. याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देगे कभी ना कभी. ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. काम करते चलो, नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो. कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. कौरव पांडवाच्या युद्धाच्या अगोदर भगवंत शिष्टाई करण्यासाठी हस्तिनापूरमध्ये आलेले होते.
विश्वाचा मालक हस्तिनापूर मध्ये येणार म्हणल्यानंतर दुर्योधनाने अख्खं हस्तिनापूर सजवलंय. सगळीकडे रांगोळ्या काढलेल्या आहे, सगळीकडे हार लावलेले, पुष्प लावलेले. जगाचा मालक येतोय ना. मनामध्ये थोडीशी खोट होती पण सत्कार खूप आनंदाने करत होता. आणि भगवंत आल्यानंतर यथोचित स्वागत झालं, सत्कार झाला. सगळे लोक भगवंताला भेटण्यासाठी आलेले. आणि त्या समाजामध्ये माझे विदुर काका सुद्धा होते. विदुर काकांची पत्नी होती. एवढी भीड लोटली होती, एवढी भीड लोटली होती. द्वारकेचा राजा आहे तो. आणि हस्तिनापूरला आल्यानंतर सगळी समाज, सर्व जनता माझ्या राजाच्या दर्शनासाठी, माझ्या भगवंताच्या दर्शनासाठी आलेली आहे. विदुर काकांची पत्नी विदुर काकांना म्हणते, काका, ओ काका, काय ग, आपल्याला तर भगवान परमात्मा दिसत सुद्धा नाहीये. त्यावेळेस विदुर काकांच्या मुखातली जी वाक्य आहे ते खूप सुंदर आहे. हो, विदुर काका म्हणतात, अगं वेडे, तुला आणि मला जरी भगवान परमात्मा दिसत नसेल तर त्याला तर तुम्ही नक्कीच दिसत असेल, काळजी करू नको. कारण तो विश्वाचा मालक आहे, त्याने ही सृष्टी निर्माण केलेली, तो सर्वांकडे बघतोय. अरे चिट्टी के पैरों में घुंघरू बसता है, वो भी भगवान सुनता है. आता चिट्टी म्हणजे मुंगी. आता मुंगी किती बारीक, त्या मुंगीचा पाय किती बारीक, आणि त्या मुंगीच्या पायामध्ये घुंगरू किती बारीक, आणि त्या घुंगराचा आवाज किती बारीक, आणि त्या घुंगराच्या आवाजाचा तो आवाज सुद्धा माझ्या भगवंताला येतो. तर तुम्ही चोरून खाल्लेले फुटाणे देवाला कळणार नाही होय. तुम्ही मंदिरातली चप्पल चोरली देवाला कळणार नाही होय. तुम्ही ट्रस्टीतला पैसा खाल्ला देवाला कळणार नाही होय. तुम्ही दान पेट्या फोडल्या देवाला कळणार नाही होय. नक्कीच कळेल. म्हणून सावध राहा. भगवंतानी शिष्टाई सुरू केली आणि भगवंतानी दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना, ए मित्रा, काय पाची पांडव सुद्धा तुझेच भाऊ आहे रे. नको त्यांना पूर्ण राज्य देऊ, पण अर्ध राज्य तर दे. नाही शक्य. अरे नको अर्ध राज्य देऊ, 5 गावं तर देऊ शकतोस ना रे. नाही. देवा सांगू का तुम्हाला, सुईच्या टोकावर बसल एवढी सुद्धा मी माती देणार नाही. तर 5 गावं तर दूर राहिले, अर्ध राज्य तर खूप दूर राहिलं. जर त्यांना हे सर्व पाहिजेत असं तर त्यांनी माझ्यासोबत युद्ध करावं. काय करावं? युद्ध करावं. भगवंताला थोडा रागच आलेला होता. भगवंत दुर्योधनाला म्हणतो, अरे वेड्या, युद्धाच्या गप्पा तू तुझ्या आजोबा कोण ऐकले असेल, तुझ्या काका कोण ऐकले असतील. युद्धामध्ये अनेक संसार उद्ध्वस्त होतील रे, अनेक लोक मरतील, अनेक मायमावल्या विधवा होतील. नको रे असं करू. भगवंत ज्ञान सांगत आहे, भूमिका भगवंताची करुणेची आहे, विनंतीची आहे. पण दुर्योधन म्हणतो हे शक्यच नाहीये. दुर्योधन राहिला आणि भगवंताला सांगू लागला, काय करायचं देवा तुला ह्या भानगडीशी रे. तुला काय गरज आहे? आमची भावबंदी आम्ही पाहून घेऊ. तू पाहुणा म्हणून आलेला आहे ना, पाहुण्यासारखं राय, पाहुणसारखा आहे, निघून जाय, जास्त डोकं लावू नकोस. चाल, तुझ्यासाठी गांधारी आईने 56 प्रकारचे भोग केलेले. जिथं माझ्या भगवंताच्या भक्ताला त्रास आहे त्या घरचं जेवण माझ्या भगवंताला कसं गोड वाटलं? अजिबात नाही. भगवंताने दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना, आजचं भोजन मी तुझ्या घरी नाही करणार रे, माझ्या विदुर काकांच्या घरी करणार आहे. आणि हे वाक्य ज्यावेळेस विदुर काकाने ऐकलं त्यावेळेस विदुर काकाला एवढा आनंद झाला, माझा जगाचा मालक माझ्या घरी येणार आहे, विश्वाचा मालक माझ्या घरी येणार आहे. 12 वर्ष ज्याची तपश्चर्या केली ती तपश्चर्या आज सार्थकी लागणार आहे. पत्नीला सांगितलं, काकी तुम्ही घरी जा आणि घर सारून वगैरे सुंदर रांगोळी वगैरे काढून ठेवा, माझा जगाचा मालक आहे, तो कधी येऊ शकतो. मी बाजारामध्ये जाऊन काही माखन मिश्री घेऊन येतो, माझ्या भगवंताला माखन मिश्री खूप आवडते. मी विदुर काकाच्या घरी जेवायला जाणार आहे, विदुरांच्या घरी मला आमंत्रण आहे. हे वाक्य ज्यावेळेस दुर्योधनाने ऐकलं त्यावेळेस दुर्योधन हसायला लागला. काय देवा बोलतो,
अहो विदुर काका काही आता माझे प्रधानमंत्री नाही राहिलेले, महामंत्री नाही राहिलेले, त्यांना राहण्यासाठी घर नाही, ते तुमची काय सेवा करणार आहे ते मला काही माहित नाही, पण मी माझ्या काकाच्या घरी जेवायला जाणार आहे. भगवान परमात्मा विदुर काकांच्या घरी गेले. काकी स्नान करत होत्या. दरवाजावर थाप टाकली जगाच्या मालकाने. काकी, ओ काकी, ऐकलं का, मी आलोय. भगवान श्रीकृष्ण भगवंताचा आवाज कानावर ऐकल्यानंतर विदुर काकी देहभान हरवल्या. अंगावर वस्त्र आहे का नाही हे सुद्धा विसरून गेला एका वस्त्राने. कारण की भगवंताची 12 वर्ष ज्या जगाच्या मालकाची वाट पाहिली, तो जगाचा मालक घरी आल्यानंतर एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झालाय की त्या आनंदाच्या भरामध्ये अंगावर काही आहे का नाही याचाही विचार नाही केला. आणि एक वस्त्र अंगावर असताना दार उघडलं आणि भगवंताकडे पाहतच राहिले. भगवंत या ना, या, एवढा आनंद झालाय, माझा भगवान आलाय, माझा भगवंत आलाय. भगवंताला बघितल्यानंतर, देहभान हरवल्यानंतर कशी अवस्था होती माहितीये का? आल्यानंतर देवाला पाठ बसण्यासाठी टाकायचं, तो स्वतःच पाठावर बसले आणि देवाला खाली बसवलं. देव बी माझा एवढा वेडा आहे हो. अंतकरणामध्ये जर प्रेम असेल, अंतकरणामध्ये जर भाव असेल, तर तो काही करतो. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. भक्ताचं काम करत असताना, भक्ताची इच्छा पूर्ण करत असताना माझा जगाचा मालक लाजत नाही की मी विश्वाचा मालक आहे. माझ्या सत्तेने हे विश्व निर्माण झालंय, माझ्या सत्तेने या विश्वाचं पालन होतंय, त्याचा संहार होतोय. हा अभिमान नसताना जगाचा मालक खाली बसलाय आणि विदुर काकी पाटावर बसलेले आहे. भगवंताला सांगतात, भगवंत सांगतो, काकी काकी खूप भूक लागली हो, काहीतरी खायसाठी द्या ना. काकी सांगू लागल्या, देवा थोडा वेळ थांबा, काका माखन मिश्री आणण्यासाठी बाजारात गेलेले. तुम्हाला माखन खूप आवडते, तुम्हाला मिश्री खूप आवडते ना, माखन मिश्री आणण्यासाठी काका बाजारात गेलेले. नाही 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 काकी, मला भूक लागली, जे असेल ते द्या. कटोरी घेतली आणि शेजारी जे झाडं होते त्यातली केळी तोडून आणली आणि भगवंताला केळी खाऊ घालू लागल्या. पण केळी खाऊ घालत असताना प्रकार खूप वेगळा होता. किती वेडा आहे हो माझा देव. साल जी होती केळीची साल, तो गाभा काय करायचा, गाभा टाकून द्यायचा आणि साली भगवंताला द्यायच्या. बघता काय माझ्याकडे, जगाचा मालक साली खात होता. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. काही इच्छा करावो. अरे अर्जुनासाठी सुभद्रा झालाय माझा देव, भक्तासाठी काय नाही करत माझा जगाचा मालक, सर्व काही करतो. पुराणामध्ये तर एवढे उदाहरण सांगितलेले बाबा 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 बाबा. चोखोबरायचं किती गोड उदाहरण आहे हो, ऐका ना. चोखोबरांच्या पत्नीचं बाळांपण जवळ आलेलं आहे
आणि चोखोबरायांची पत्नी चोखोबरायांना सांगते, मालक, बाळणपणाला फक्त 10-15 दिवस शिल्लक राहिलेले, जा ना तुम्ही तुमच्या बहिणीला घेऊन या, काही काळजी करू नको, जातो मी बहिणीला घेऊन येतो. बहिणीला आणण्यासाठी निघाले. पंढरपूरला वारी दिंडी निघाली होती. सर्व साधू संत मंडळी देवाचं चिंतन करत होते. चोखोबराय होते. महाराज तुका म्हणे येते भजन प्रमाण, भजन सोडून जीवनामध्ये दुसरं काही केलंच नाही. त्यांना काय लक्षात राहतं, त्या वारीच्या त्या दिंडीमध्ये सामील झाले, पंढरपूरला गेले. पंढरपूरच्या वाटेला लागाले. हे सुद्धा लक्षात नाही की पत्नीचं बाळांक पण जवळ आले, आपण आपल्या बहिणीला आणायला चाललो, सर्व विसरून गेले. पण ज्याच्यासाठी हे सर्व काही विसरले, त्या जगाच्या मालकाला तर फिकीर पडली, अरे चोखोबराय तर दिंडीत चाललेले, घरी पत्नीचं बाळांक पण जवळ आलं, कसं करावं काय करावं विचार नाही केला क्षणाचा. विटेवून उतरला हो माझा पांडुरंग परमात्मा, आणि चोखोबरायच्या बहिणीचं रूप घेतलं आणि दारासमोर गेले आणि दारावर थाप टाकली. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडा दार हाका मार. चोखोबरायच्या पत्नीने दार उघडलंय. आणि बाळांतीन बाईचं काय काय काम असतं हे माझ्यापेक्षा तुम्हाला सर्व मंडळी माता मावल्यांना माहित आहे, सर्व माहिती आहे. 1.25 महिना जगाच्या मालकाने काम केलंय. आडावर जायचं, पाणी भरून आणायचं, बाळांतीन बाईचे कपडे धुवायचे, त्या लेकराचं सगळं करायचं, स्वयंपाक करायचा, सगळं काही करायचं. पंढरपूरला गेले आणि पंढरपूरला गेल्यानंतर ज्यावेळेस कळालं, मला तर माझ्या बहिणीला आणायला जायचं होतं, धावत पळत चोखोबराय घरी आले. हे ज्यावेळेस देवाला कळालं, देव अदृश्य झाला. चोखोबरायच्या पत्नीने चोखोबरायला सांगितलं, हो 1.25 महिना झाला तुमची बहीण सर्व काही काम करते, मला बाजून सुद्धा खाली उतरू दिलं नाही हो, खूप माझी सेवा केली. सांगू तुम्हाला, आडावून पाणी आणायचं, धुणं धुवायचं, सर्व काम करायचं, स्वयंपाक करायचं, लेकराचं बघायचं, माझं बघायचं, खूप काही काम केलं. जा ना 100-500 रुपयाची एखादी साडी करा, घेऊन या, बोळवण करू आपण. चोखोबराय आपल्या पत्नीला सांगतात, हे बघ नाही, अगं मला माफ कर, मला नाही लक्षात राहिलं ग, मी देवाचं चिंतन करत करत दिंडीमध्ये त्या पंढरपूरला निघून गेलो, मला नाही कळलं. असं टोमणे का मारतीस? चोखोबरायला असं वाटायचं की आपली पत्नी आपल्यासोबत खोटं बोलती, तिनं स्वतः सर्व केलं आणि मला सांगतो तुमच्या बहिणीने केलं. ए अगं माझं चुकलं ग, मी गेलोच नाही माझ्या बहिणीच्या गावाला. चोखोबरायची पत्नी सांगते, असं वेड्यासारखं कसं बोलताय? 1.25 महिना तुमच्या बहिणीने इथं काम केलेलं आहे. ज्यावेळेस चोखोबरायला कळालं की ती बहीण नसून जगाचा मालक पांडुरंग परमात्मा होता, त्यावेळेस स्वतःच्या पत्नीला सांगता, अगं वेडे, तुझी सेवा माझ्या बहिणीने नाही केली ग, करतुम अन्यथा करतुम, जो जगाचा मालक आहे ना पांडुरंग परमात्मा, त्यानं तुझी सेवा केली. किती भाग्यवान असेल चोखोबरायांची पत्नी. विदुराणी भगवंताला केळाची साली खाऊ घालत होते. अंगावर वस्त्र नाहीये, स्वतः पाटावर बसलेली, जगाचा मालक खाली बसलेला आहे.
विदुर काकांनी दारातून ज्यावेळेस हे दृश्य पाहिलं त्यावेळेस विदुर काका विदुराणीला म्हणतात, ए अगं वेडे काय करतेस, कळतंय का तुला काही? त्यावेळेस कळालं की माझ्या अंगावर वस्त्र नाहीये, मी पाटावर बसलेली आहे आणि भगवंताला केळाचा गाभा खाऊ घालायचा, तर मी भगवंताला केळाची साली खाऊ घालत आहे. पळत आत रूम मध्ये गेल्या. विदुर काका भगवंताकडे येतात आणि भगवंताचं दर्शन घेतात. भगवंता माफ कर बरं तिला, तुझी काकी खूप भोळी रे, तुला बघितल्यामुळे तिला काहीच कळत नव्हतं. देह भाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. विदुर काकांनी केळी घेतली, केळीची कातडी काढली आणि गाभा भगवंताला दिला. भगवंताने 2 केळी खाल्ल्यानंतर भगवंत हळूच विदुर काकाला सांगतात, काका राग नसेल येत तर एक बोलू का? बोला ना देवा. राग नाही येणार ना तुम्हाला? नाही येत, बोला ना देवा, तुमचा राग का धरू? जी गोडी त्या सालीमध्ये होती ती गाभ्यामध्ये नाही बरं काका, खरं सांगते तुम्हाला. विदुर काकाने डोक्याला हात लावून घेतला. कसं रे देवा तुझं उलट आहे, देवाचं गणितच उलट आहे. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दारिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. देवा कसा स्वभाव आहे रे तुझा, तुला केळाचा गाभा मी देतोय आणि तो गाभा तुला गोड लागत नाही आणि केळाची साली गोड लागते, असं उलट कसं आहे? देवाचं उलटच आहे. देव काय खातो हे नाही बघत, कोणत्या भावनेनं तुम्ही खाऊ घालता हे देव पाहतो. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्यति तदहम भक्ती परतमश्नामी प्रेतात्मनः. मायबाप कधीतरी देवाला प्रेमानं खाऊ घालण्याचा प्रयत्न करा. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, विदुरानी की तरह तुम खिलाते नहीं, शबरी माँ की तरह तुम खिलाते नहीं. कौन कहते हैं भगवान आते नहीं, द्रौपदी माँ की तरह तुम बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान रोते नहीं, सुदाम जी की तरह तुम रुलाते नहीं. विश्वाचा मालक फक्त आणि फक्त तुमच्या प्रेमाचा विचार करतो. हो सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. दुर्योधन का मेवा त्यागो, दुर्योधन का
दुर्योधन का मेवा त्यागो, दुर्योधन का मेवा त्यागो, हा साग भी दुर्गर खाई, हो साग भी दुर्गर खाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई। हो जगाचा मालकाने उदूर काकांच्या घरच्या कन्या खाल्या बस. इथून पुढे विदुर मैत्री संवाद सुरू होतो. सर्वांना चरित्र भागण्यात. विदुर काकांना विचारलं काय इच्छा आहे तुमची? काही नाही. ओ मुझे चरणों से लगा दे घनश्याम मुरली वाले, मेरी श्वास श्वास पे तेरा है नाम मुरली वाले, ओ मुझे चरणों से लगा ले घनश्याम मुरली वाले। भक्तों की कान्हा तुमने विपदा है टारी, मेरी ही बाह थांबो बाके बिहारी, बिगड़े बनाए तूने सब काम मुरली वाले, हो मुझे चरणों से लगा ले घनश्याम मुरली वाले, हो मुझे चरणों से लगा ले घनश्याम मुरली वाले. म्हणून विदुर काकाची कथा तुमच्या आणि माझ्यासाठी खूप आदर्श आहे. विदुर काकाचं चरित्र तुम्हाला आणि मला सांगते भगवान परमात्मा विश्वामध्ये कधीही जातीचा विचार करत नाही, कुळाचा विचार करत नाही, कशाचा नाही. फक्त जगाचा मालक जो विचार करतोय तो फक्त तुमच्या प्रेमाचा. म्हणून माझी विनंती तुम्हा सर्व मंडळीला, थोडं का होईना पण देवावरच प्रेम करा. याचं कारण असं आहे तिथं तुमचा विश्वासघात नाहीये. भगवंताचं एक वाक्य आहे, जो लोग मुझे प्यार करते हैं उनके मैं दिल में रहता हूँ. काय सुंदर वाक्य है. जो लोग मुझे प्यार करते हैं उनके मैं दिल में रहता हूँ, और जो लोग मुझे नफरत करते हैं उनके मैं आंखों में रहता हूँ, लेकिन रहता तो उनके शरीर में ही हूँ. म्हणून प्रेम करत असताना सुद्धा देवावर करायचं आणि वैर करत असताना सुद्धा देवावर करायचं.